माझं नाव शुभम पारवेकर आहे. मी गडचिरोलीचा आहे. सो माझा हे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आमच्या जिल्ह्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं होतं तर मॅक्झिमम लोकांचं हेच म्हणणं होतं की काय फायदा, म्हणजे आपला जिल्हा ऑलरेडी आमच्या जिल्ह्याची इमेज तुम्हाला माहिती आहे काय तर राईट. सो आणि याच्यानंतर तू जे स्वप्न बघतोय की ब्रँड्स येतील, ॲड मिळेल, हां ना, आणि याच्यामुळे बरेच जे माझे मित्र होते सराउंडिंगमध्ये ज्यांनी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं होतं ते नागपूर, पुणे, अमरावती अशा ठिकाणी शिफ्ट झाले. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला की असे काय टॅक्टिक्स जे लोकल कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत जे त्या जिल्ह्यातले आहेत ते वापरू शकतात ज्याच्याने कॉन्टेंटला व्हॅल्यू वाढेल. जे तुम्ही म्हणालात की आम्ही क्वालिटी कॉन्टेंट टाकू, मान्य आहे. मी कॅमेरा वर्क चांगला करतोय, मी व्हॉइस ओव्हरवर काम करतोय, आमच्या जिल्ह्याची झाडी बोली आहे, मी प्रयत्न करतोय की मराठी योग्य बोलायची, कारण की जी इमेज मला बदलवायची आहे. आम्ही फक्त झाडी बोली नाही बोलत, हां ना. तर माझं म्हणणं आहे की असे काय टॅक्टिक्स वापरू शकतो आम्ही की ज्याच्याने आम्हाला आमचं गाव सोडावं नाही लागणार फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी. थँक्यू शुभम तुमच्या प्रश्नासाठी. पहिलं तर माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोटीच असते. सुरुवातीला डिमोटिवेट करणारे अनेक लोक येतात. म्हणजे माझं पण कॉन्टेंट क्रिएशनबद्दल जर सांगायला गेलं तर पॉलिटिकल फॅमिली जे असे व्हिडिओज बनवते, फॅमिली कॉन्टेंट बनवते, हे आज सुद्धा कोण नाही. म्हणजे फक्त माणिक परिवार त्यासाठी ओळखला जातो. तर म्हणजे माझे पण चॅलेंजेस तेव्हा वेगळे होते. मी तर ते पब्लिकली सांगू शकत नाही. पण एका खासदारांचा मुलगा आणि काय चालले, हे काय कॉन्टेंट क्रिएशन, हे मी सुद्धा सुरुवातीला फेस केलं. पण आज तीच लोक आपल्यासाठी टाळ्या सुद्धा वाजवतात. त्यामुळं पहिली गोष्ट, कुणाच्याही बोलण्यावरनं तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ नका, निराश होऊ नका. ज्या गोष्टीने तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही स्वतः करू शकताय त्या गोष्टीसाठी तुम्ही पुढे ते काम केलंच पाहिजे. दुसरी गोष्ट मी जे सांगितलं की मला खरंच मान्य आहे की तुमच्या इथं तुमच्या जिल्ह्यासाठी चॅलेंजेस फार वेगळे आहेत, कारण भरपूर तिथं अनेक वेगवेगळ्या गोष्टी चालू राहतात. पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा कॉन्टेंट क्रिएशनवरती फोकस कराल, वेगवेगळी निश तुम्ही आता त्या स्टेजला जेव्हा तुम्हाला डिस्कवरी करायची की तुमच्या जिल्ह्यातील लोकांना काय पद्धतीचा ब्लॉग किंवा कॉन्टेंट बघायला आवडणार आहे, ते तुम्ही आता त्या स्टेजमध्ये कदाचित असाल. आणि जेव्हा तुम्ही एखादा निश शोधाल आणि त्याच्यावरती तुम्ही प्रोग्रेस करत राहणार, तेव्हा मला 100% गॅरंटी की तुमच्या जिल्ह्यातले तुम्हाला अरे आमच्या जिल्ह्याचे कॉन्टेंट क्रिएटर एक नवीन उभा झाला ही ओळखले जाईल. कारण जेव्हा मी 3-4 वर्षापूर्वी कॉन्टेंट क्रिएशन चालू केलं, कोल्हापूरमध्ये पण कॉन्टेंट क्रिएशन असं कधीच नव्हतं. म्हणजे रील्स तर इज व्हेरी न्यू ॲज यू ऑल नो. किंवा ब्लॉगिंग कन्सेप्ट हा कुणालाच माहीत नव्हता. त्यामुळं आय वॉज काइंड ऑफ अलॉंगसाइड, मी माझ्यावर जे पण करत होते, वी आर द पायोनियर्स ऑफ स्टार्टिंग ब्लॉगिंग इन कोल्हापूर. कोल्हापूरची ब्लॉगर म्हणून ओळख जी निर्माण झाली, ते आम्ही 2-3 जण होते ज्यांनी सुरुवात केली. त्यामुळं तुमच्या इथं कॉम्पिटिशन पण कमी आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल, एखाद्या दिवशी फोकस करून करत राहणार, तेव्हा मी तुम्हाला नक्की म्हणजे विश्वास व्यक्त करतो की तुमची ओळख इथं निर्माण होत जाणार. कारण आता ते कोण करत